हॅलो स्टुडंट्स, मिराज मॅथ्स कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत मीरा भाईंदर पोलीस शिपाई भरती याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ज्याच्यामध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ताच्या प्रश्नांचे विश्लेषण करणार आहोत. तर बघूयात प्रश्न काय आहे. 2 अंकी संख्येत 7 हा अंक नसलेल्या संख्या किती? आता 2 अंकी टोटल संख्या किती आहेत हे काढूयात आपण. 2 अंकी संख्या, ठीक आहे. 2 अंकी संख्या किती आहेत बघा. आता टोटल किती संख्या आहेत आपल्याकडे? 1 ते 100 संख्या आहेत. त्याच्यामधले 1 ते 9 हे अंक काढले तर हे 9 झाले आणि 100 हा एक, म्हणजेच टोटल 10 अंक वजा करायचे. म्हणजेच 100 मधून जर 10 वजा केले तर 90 हे काय आहेत? 2 अंकी अंक आहेत. ठीक आहे. आता ह्या 2 अंकीमध्ये 7 हा अंक नसलेल्या संख्या विचारलेल्या आहेत. म्हणजेच जर बघा 2 अंकी संख्या कोणत्या आहेत की ज्याच्यामध्ये 7 हा अंक आहे, अशा किती संख्या आहेत बघा. 57, 67, नंतर 70, 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79, 87 आणि 97 ह्या संख्या आहेत. ठीक आहे. आता ह्या संख्या किती झाल्या? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18, म्हणजे टोटल 2 अंकी संख्या किती आहेत? 90 आहेत. त्यातल्या 18 संख्या काय आहेत की ज्याच्यामध्ये 7 आहे. मग 7 नसलेल्या संख्या किती आहेत? तर 72 ह्या संख्या 7 हा अंक नसलेल्या संख्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट बघा. एका चौरसाची परिमिती 100 मीटर आहे. एक चौरस आहे. चौरस म्हणजे काय? ज्याच्या चारी बाजू समान लांबीचे असतात आणि ज्याचे कोन हे काय असतात? काटकोन असतात. ठीक आहे. म्हणजेच त्याला काय म्हणतो आपण? चौरस. त्याची परिमिती किती आहे? 100 आहे. परिमितीचं सूत्र काय आहे? 4 गुणिले बाजू सूत्र आहे. ठीक आहे. म्हणजेच 100 भागिले 4 केल्यानंतर काय भेटेल? त्याची बाजू भेटेल. 4 एके 4, 25 चौक 100, म्हणजेच बाजू किती आली? 25 मीटर एवढी बाजू आली. तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? क्षेत्रफळ काढताना काय करायचं? बाजू गुणिले बाजू, म्हणजेच 25 गुणिले 25 किती आलं? 625 चौरस मीटर एवढं काय असणार आहे? त्या चौरसाचं क्षेत्रफळ असणार आहे. नेक्स्ट बघा. एका वाहनाचा सरासरी वेग हा ताशी 48 किलोमीटर असताना काही अंतर जाण्यासाठी 6 तास लागतात. तर वेग ताशी 72 किलोमीटर असताना तेवढेच अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल? आता बघा, ज्यावेळेस वेग वाढतो त्यावेळेस वेग वाढला की वेळ काय लागतो? कमी लागतो. वेग वाढला की वेळ, म्हणजे वेग वाढला की वेळ काय लागतो? कमी. म्हणजे इनव्हर्स प्रपोर्शन आहे, व्यस्त चलन आहे. म्हणजेच इथं काय आहे? 48 आणि इथं 72, म्हणजे इथं 6 असणार, इथे एक. तिरकस गुणाकार करा फक्त, म्हणजेच तुम्हाला तुमचं आन्सर भेटेल. 48 गुणिले 6 भागिले 72. 6 एके 6, 6 एक 6, 6 दोन्ही 12, 12 एक 12, 12 चौक 48, म्हणजेच 4 तास काय होईल की 72 किलोमीटर. 48 किलोमीटरचा वेग हा 72 किलोमीटर केला तर 6 तासाऐवजी किती वेळ लागेल? 4 तास वेळ लागणार आहे. नेक्स्ट बघा. एका वस्तूवर दुकानदार ग्राहकास 8% सूट देतो, तरीही त्यास 15% नफा होतो. जर त्या वस्तूची छापील किंमत 1750 रुपये असेल तर ती वस्तू दुकानदाराने किती किमतीला खरेदी केली असेल? आता बघा, इथं काय दिलेली आहे? छापील किंमत दिलेली आहे. म्हणजेच विक्री किंमत आणि छापील किंमत. जर 100 रुपये छापील किंमत असेल तर तो 8% सूट देतो, म्हणजेच तो 100ची वस्तू 8 रुपये वजा करून विकतो, म्हणजेच 92 रुपयाला विकतो. तर छापील किंमत जर 1750 असेल तर तो ती वस्तू किती रुपयांना विकेल? ठीक आहे. म्हणजेच इथं काय येईल बघा, 92 गुणिले 1750 भागिले 100. ह्या झिरोला हा झिरो गेला. 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, खाली राहतात 2, 5 5 25, बे एक बे, बे चौक 8 आणि बे सखी 12, म्हणजे 46 गुणिले 35 येईल. ही काय येणार आहे? विक्री किंमत येणार आहे. म्हणजे 46 गुणिले जर 35 केलं तर किती येतं? 1610 येतं. विक्री किंमत किती येते? 1610. आता काय दिलंय की याच्यामध्ये त्यानं काय केलंय? 15% नफा मिळवलेला आहे. 15% नफा मिळवलाय म्हणजे काय केलं बघा, 15% नफा मिळालाय म्हणजे जर खरेदी किंमत आणि विक्री किंमत, जर खरेदी किंमत 100 असेल तर विक्री किंमत 115 आहे. तर विक्री किंमत 1610 असेल तर खरेदी किंमत किती? ठीक आहे. आता ह्याचा जर तिरकस गुणाकार केला तर कसा येईल बघा, 100 गुणिले 1610 भागिले 115. ठीक आहे. 23 5 115 आणि 23 7, 5 एके 5,
5 दोन्ही 10 म्हणजेच 1400 रुपये ही काय असणार आहे, त्या वस्तूची खरेदी किंमत असणार आहे. काय केलं अजून एकदा बघूयात आपण, जस्ट रिवाइज करूयात. एका वस्तूवर दुकानदार काय करतो की 8% सूट देतो, तरीही त्याला 15% नफा होतो. कधी? जर त्या वस्तूची छापील किंमत 1750 असेल. छापील किमतीवरून आणि सूट दिलेली आहे त्याच्यावरून तुम्हाला विक्री किंमत काढता येईल, आणि ती विक्री किंमत किती आली? 1610 रुपये आली. ठीक आहे, 1610 विक्री किंमत आली. आता नफा किती झालाय? 15%चा नफा झालाय. म्हणजे 100 रुपये खरेदी किंमत असेल तर विक्री 115 आहे, तर विक्री किंमत 1610 असेल तर खरेदी किंमत किती? जर ह्या सगळ्यांचं कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला काय येईल की 1400 रुपये ही काय आहे, त्या वस्तूची खरेदी किंमत आहे. ठीक आहे, नेक्स्ट बघा. एक्सचा वर्ग अधिक 4x अधिक 4 भागिले x अधिक 2. तर याचा भागाकार आणि बाकी किती विचारले. ज्यावेळेस भागाकार करायचा असतो त्यावेळेस इथं चेक करा की वरचा जो इक्वेशन दिलेला आहे त्याचे फॅक्टर्स पडतात का. तर पडतात. इथं एक्सचा वर्ग अधिक 4x अधिक 4 हा कशाचा वर्ग आहे, म्हणजेच x अधिक 2 चा वर्ग आहे. ठीक आहे, x अधिक 2 चा वर्ग आहे, म्हणजे x अधिक 2 आणि x अधिक 2 दोन वेळा लिहिलं की तिथं काय जातो, हा इक्वेशन भेटतो. आता ह्याला हा कॅन्सल झाला, म्हणजेच काय राहिलं, भागाकार किती आला? x अधिक 2 आणि बाकी किती आहे? बाकी राहतच नाहीये, म्हणजेच तुमचं उत्तर काय असणार आहे, भागाकार x अधिक 2 व बाकी 0. आता हे कशावरून काढलं? हे जर काढायचं असेल तर a चा वर्ग अधिक ab अधिक b चा वर्ग बरोबर a अधिक b ब्रॅकेटचा वर्ग, हे तुम्हाला सूत्र वापरावं लागेल. ठीक आहे, नेक्स्ट बघा. रेहानने एक स्कूटर 2015 मध्ये 60,000 रुपयास विकत घेतली. घसाऱ्याचा दर 10.20% असल्यास 2 वर्षानंतर त्या स्कूटरची किंमत किती होईल? आता बघा, दर काय झालेला आहे? कमी झालेला आहे. त्याच्यासाठी सूत्र काय आहे की त्याची जी पहिली किंमत आहे ती वजा गुणिले ब्रॅकेटमध्ये 1 वजा रेट किती आहे? 20%. घसाऱ्याचा रेट किती आणि किती वर्षांसाठी? 2 वर्षांसाठी. ठीक आहे, तर ह्या झिरोला हा झिरो गेला, बेक बे बेपंच 10 म्हणजेच किती राहतात? 60,000 गुणिले 4/5 चा वर्ग. ठीक आहे, आता बघा पुढं इथं काय असणार आहे, 60,000 गुणिले 4 चा वर्ग आहे 16, 5 चा वर्ग आहे 25, म्हणजे जर ह्याला भाग घातला तर कसं येईल बघा, 25 दोन्ही 50, खाली राहतात 10, इथून घेतला 0, 25 चौक 100 आणि इथं डबल 0, म्हणजेच इथं झालं डबल 0, 16 चौक 64, 16 दोन्ही 32, म्हणजेच 38,400 रुपये ही काय असणार आहे, त्या स्कूटरची 2 वर्षानंतरची किंमत असणार आहे. कधी असणार आहे? जर ती स्कूटर आज 60,000 रुपयांना घेतली आणि पुढच्या वर्षी 20%नी त्याची किंमत कमी झाली आणि त्याच्या पुढच्या वर्षी 20%नी कमी झाली, तर 2 वर्षांनंतर त्याची किंमत किती असणार आहे? 38,400 एवढी असणार आहे. नेक्स्ट बघा. एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ हे 112 चौरस सेंटीमीटर असून त्याचा पाया 10 सेंटीमीटर असेल तर त्याची उंची काढा. आता बघा, समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? पाया गुणिले उंची बरोबर क्षेत्रफळ. कोणाचं? समांतरभुज चौकोनाचं. ठीक आहे, आता बघा इथं तुम्हाला किती दिले? क्षेत्रफळ 112 दिलेलं आहे आणि पाया दिलेला आहे 10. तुम्हाला काय काढायचे? उंची काढायची. आता बघा इथं 10 कशाला आहे? गुणाकाराला आहे. इकडे गेल्यानंतर काय होईल? भागाकाराला जाईल, म्हणजेच 11.2 हे काय असणार आहे? तुमचं उत्तर असणार आहे. आता या प्रॉब्लेम मध्ये काय केलं की तुम्हाला फक्त सूत्र माहिती असायला पाहिजे की समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे. तर सूत्र काय आहे? पाया गुणिले उंची बरोबर समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ. नेक्स्ट बघा. एका वर्गात 70 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 45 विद्यार्थ्यांना क्रिकेट खेळ आवडतो. क्रिकेट हा खेळ किती विद्यार्थ्यांना आवडतो? तर 45 विद्यार्थ्यांना आवडतो. 52 विद्यार्थ्यांना खो खो हा खेळ आवडतो, म्हणजेच खो खो हा खेळ किती जणांना आवडतो? 52 विद्यार्थ्यांना आवडतो. असा एकही विद्यार्थी नाही की ज्याला यापैकी एकही खेळ आवडत नाही, म्हणजे सगळ्या मुलांना एकतर क्रिकेट आवडतो किंवा खो खो आवडतो किंवा दोन्हीही खेळ आवडतात. तर काय विचारलंय? खो खो आणि क्रिकेट ही दोन्ही खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या किती? तर बघा याच्यामध्ये आता क्रिकेट किती लोकांना आवडतो? 45 लोकांना आवडतो. आणि खो खो किती लोकांना आवडतो? 52 लोकांना आवडतो. म्हणजे क्रिकेट आणि खो खो दोन्ही आवडणाऱ्या लोकांची संख्या किती आहे? 97.
पण याच्यामध्ये असे पण लोक कन्सिडर डबल वेळा केले गेलेले आहेत की ज्याच्यामध्ये क्रिकेट आणि खो खो हे दोन्ही आवडणारे पण लोक आहेत. पण टोटल बघा आता, टोटल 97 विद्यार्थी निघाले की ज्यांना क्रिकेट आणि खो खो आवडतं, पण विद्यार्थी किती आहेत वर्गामध्ये? 70 विद्यार्थी आहेत. त्याच्यामुळे काय होईल की 97 वजा 70 केल्यानंतर तुम्हाला 27 विद्यार्थी असे आहेत की ज्यांना जे क्रिकेट खेळणाऱ्यामध्ये पण मोजले गेलेले आहेत आणि खो खो खेळणाऱ्यामध्ये पण मोजले गेलेले आहेत. म्हणजेच हे असे विद्यार्थी आहेत की ज्यांना क्रिकेट आणि खो खो हे दोन्ही खेळ खेळायला आवडतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा, खताच्या 18-18-10 या प्रकारामध्ये नायट्रोजनची संयुगे 18%, फॉस्फरसची संयुगे 18% आणि पोटॅशियमची संयुगे 10% असतात. उरलेला भाग इतर पदार्थांचा असतो. तर त्या प्रकारच्या 20 किलोग्राम खतामध्ये नायट्रोजन संयुगाचे प्रमाण किती? आता टोटल किती आहे? 20 किलोग्राम खत आहे. नायट्रोजनचे प्रमाण किती दिलेले आहे बघा इथं. नायट्रोजनची संयुगे किती आहेत? 18% आहेत. म्हणजेच 100 टोटल किलो असेल तर 18 किलो ही काय झाली? नायट्रोजन झाले. तर 20 असेल तर किती? बेकी बे बे पंचे 10, 5 एके 5, 5 त्रिक 15, खाली राहतात 30, 5 सख्ख 30, म्हणजेच 3.6 किलोग्राम ही काय आहेत की नायट्रोजन संयुगाचे प्रमाण असणारी खत आहे. म्हणजेच 20 किलोग्राम खतामध्ये नायट्रोजन संयुगाचं प्रमाण किती असणार आहे? तर 3.7 किलोग्राम एवढं असणार आहे. कसं काढलं की तर टक्केवारी दिलेली आहे की 18% हे नायट्रोजन संयुगाचं प्रमाण असतं. तर त्याच्यावरून टक्केवारीवरून फक्त आपण टोटल दिलेल्या वजनाचा यूज करून आपण ते प्रमाण काढलेलं आहे. नेक्स्ट बघा, महेश याच्या दरमहा खर्चाचे त्याच्या उत्पन्नाशी असलेले गुणोत्तर 3:5 आहे. तर त्याचा खर्च त्याच्या उत्पन्नाच्या शेकडा किती आहे हे विचारलेलं आहे. आता बघा, खर्च त्याच्या उत्पन्नाच्या खर्च किती दिलेला आहे? खर्च 3:5 हे प्रमाण आहे. म्हणजे हे काय आहे? खालचं उत्पन्न आहे आणि हा काय आहे? खर्च आहे. ठीक आहे. तर 3 खर्च असेल तर 5 हे उत्पन्न आहे. तर ह्याची टक्केवारी कशी करणार? अर्थातच गुणिले 100 करा फक्त. म्हणजेच 60% हे काय झाले? खर्चाचं प्रमाण झालेलं आहे. म्हणजेच त्याच्या उत्पन्नाच्या 60% एवढा काय करतो? तो खर्च करतो. नेक्स्ट बघा, 9 संख्यांचा मध्य काय आहे? 77 आहे. जर त्यांच्यामध्ये पुन्हा एक संख्या मिळवली असता मध्य 5 ने वाढतो तर मिळवलेली संख्या कोणती? आता बघा, 77, 9 संख्यांचा मध्य 77 आहे. म्हणजेच 9 संख्यांची जी बेरीज आहे ती किती येते? 77 गुणिले 9, 9 7 63. इथं राहिले 3, 6 3 9, म्हणजे 693 ही काय झाली? बेरीज झाली 9 संख्यांची. त्यांच्यामध्ये पुन्हा एक संख्या मिळवली असता म्हणजेच 9 संख्यांची किती झाली? 10 संख्या झाल्या आणि मध्य काय करतो? 5 ने वाढतो. म्हणजे 77 अधिक 5 केल्यानंतर किती येतात? 82 येतात. म्हणजेच गुणिले 82. 820 ही काय झाली? 10 संख्यांची बेरीज झालेली आहे. तर बघा, आपल्याला काय भेटलेलं आहे इथं? 10 संख्यांची बेरीज 820 भेटलेली आहे आणि 9 संख्यांची बेरीज 693 भेटलेली आहे. म्हणजेच तुम्हाला जर त्यातली 10वी संख्या काढायची असेल तर कशी काढाल? 820 वजा 693, म्हणजे इथं राहिले 7, 9 1 10 2 12, 6 1 7 1 8, 127 ही काय असणार आहे? जी मिळवलेली संख्या आहे ती असणार आहे. म्हणजे 10 संख्यांच्या बेरजेमधून जर 9 संख्यांची बेरीज वजा केली तर तुम्हाला ती मिसळलेली 10वी संख्या मिळणार आहे. नेक्स्ट बघा, 2 समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणाऱ्या कोनापैकी एका कोनाचे माप 40 असेल तर त्याच्या संगत कोनाचे माप किती? आता बघा, 2 रेषा आहेत, त्याला एका छेदिकेने छेदलं आहे. त्यातल्या एका कोनाचं माप जर 40 असेल तर त्याच्या संगत कोनाचं माप किती? संगत कोन म्हणजेच काय? करस्पॉन्डिंग अँगल. आणि करस्पॉन्डिंग अँगलचे माप कसे असतात? समानच असतात. ठीक आहे. त्याच्यामुळं जे 40 आहे तेच काय येणार आहे? संगत कोनाचं माप येणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. त्रिकोणाच्या सर्व शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात? त्रिकोण आहे हा. त्रिकोणाच्या सगळ्या शिरोबिंदूतून जाणाऱ्या वर्तुळाला काय म्हणतात? तर परिवर्तुळ असं म्हणतात. नेक्स्ट बघा, एका वर्तुळाची जीवा ही 24 सेंटीमीटर आहे. एक वर्तुळ काढलं आपण, त्याची एक जीवा आहे ही किती आहे? 24 सेंटीमीटर आहे.
तिचे केंद्रापासूनचे अंतर, इथं जर केंद्र असेल त्याचा, तर इथपासूनचे हे अंतर आहे ते किती आहे? 5 सेंटीमीटर आहे. तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती हे विचारले तुम्हाला. ठीक आहे, त्रिज्या म्हणजे काय की हे विचारलेलं आहे, ही त्रिज्या. ठीक आहे, आता हे पूर्ण 24 आहे म्हणजे हे काय असणार? हे 12 आणि हे 12. आता बघा याच्यामध्ये हे 12 आहे, हे 5 आहे, म्हणजेच त्याचा कर्ण किती असणार आहे? तर बघूयात आपण. कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग म्हणजेच 12चा वर्ग अधिक 5चा वर्ग. 12चा वर्ग किती आहे? 144 अधिक 5चा वर्ग किती आहे? 25. म्हणजेच 5 आणि 4 9, 4 आणि 2 6 आणि 169. हा काय झाला? कर्णाचा वर्ग झाला. म्हणजेच कर्ण किती येणार आहे? तर 13 सेंटीमीटर एवढा काय येणार आहे? सॉरी, कर्ण येणार आहे. आणि तो कर्ण म्हणजेच काय असणार आहे? त्या वर्तुळाची त्रिज्या असणार आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. खालीलपैकी कोणती संख्या ही परिमेय संख्या नाही? परिमेय संख्या म्हणजे काय? ज्या संख्येला आपण p/q या रूपामध्ये लिहू शकतो की ज्याच्यामध्ये q हा इक्वल टू 0 नसायला पाहिजे. आता बघा याच्यामध्ये जर चेक केलं तर आपण ऑप्शन मध्ये डायरेक्ट चेक करूया. 3/7 हा p/q च्या रूपामध्ये आहे म्हणजे हा तर परिमेय संख्या आहे, ही पण आहे. पण इथं बघा तिसऱ्या ऑप्शन मध्ये काय आहे की त्याचा जो छेद आहे तो काय आहे? आपल्याला कंडिशन काय आहे त्याच्या डेफिनेशन मध्येच की तो 0 नसायला पाहिजे. पण तिसऱ्या ऑप्शन मध्ये त्याचा जो छेद आहे तो काय आहे? 0 आहे. त्याच्यामुळे ही काय असणार आहे? अपरिमेय संख्या असणार आहे, म्हणजेच परिमेय संख्या नाही. पुढे बघा. 1591च्या मागील 6वी समसंख्या व 1040च्या नंतरची येणारी 6वी विषम संख्या यांच्यातील फरक ही कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे? 1591च्या मागील 6वी समसंख्या म्हणजेच 1590 नंतर 1588 नंतर 1586 1584 नंतर 1582. ठीक आहे, ही किती झाल्या? 1 2 3 4 5 आणि 6वी काय आहे? 1580. ही काय झाली? 6वी समसंख्या झाली. 6वी समसंख्या झाली. आता काय झालंय? 1040 नंतर येणारी 6वी विषम संख्या म्हणजेच 1041 1043 1045 1047 1049 म्हणजे 1 2 3 4 5 आणि 6वी म्हणजेच 1051. ही काय झाली? 6वी विषम संख्या झाली. कोणती? 1051. ठीक आहे, 1051 ही विषम संख्या झाली. म्हणजेच आता ह्यातला फरक बघा, वर्गातला फरक किती आहे? म्हणजेच 1580 मधून म्हणजे ह्याच्यामधून जर ही संख्या वजा केली 1051 तर किती येतो बघा? 9. इथं येतं 2 आणि इथं 529. 529 ही कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर तुम्हाला वर्ग पाठ असतील तर 23 ही संख्या आहे की ज्याचं वर्ग हे 529 येईल. ठीक आहे, नेक्स्ट बघा. 10 मीटर रुंदी व 12 मीटर लांबी असलेल्या हॉलला मोठ्यात मोठ्या चौरसाकृती फरशा बसवायच्या असतील तर त्यांचे माप खालीलपैकी कोणते? आता ज्यावेळेस मोठ्यात मोठ्या असतं त्यावेळेस काय करायचं की सरळ दिलेल्या दोन संख्यांचा मसावी काढायचा. आता ह्या दोन संख्यांचा मसावी किती येतो? 2×5 = 10 2×7 = 12 म्हणजेच 2 हा मसावी येतो. म्हणजे अर्थातच 2×2च्या काय कराव्या लागतील? चौरसाकृती फरशा बसवाव्या लागतील. ठीक आहे, तर आजचं लेक्चर इथं संपतंय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओज टाकल्यानंतर पाहता येतील. आणि तुम्ही जर पोलीस भरतीचे अगोदरचे व्हिडिओज पाहिले नसतील तर PYQ लिस्टमध्ये जाऊन चेक करा. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला ते पाहायला भेटतील. थँक्यू.